पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। अगं बाई, इतक्यात आलात मठातून परत? काय झालं? कोणी बोललं का काही? बोलणारे बोलतातच हो, तुम्ही कोणाकोणाची तोंड धरणार? अहो पण झालं काय ते तरी सांगा। नंदिनीचा साखरपुडा मोडला, तुमच्या मुलाचं हे असं लग्न। अगं बाई, माझ्या मुलाचं? मला आता एकच मुलगा आहे। असं नका हो बोलू। लोक बोलतात त्याला काय करणार? लोकांना काय जातं मेलं बोलायला? त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे ना। आपण कशाला तिकडे लक्ष द्यायचं? आपल्या हातून आगळी घडलीच ना। पण आता जे काही झालं ते बदलणार आहे का? परिणाम भोगायचे, दुसरं काय। कुठून मठात गेलो असं झालं मला। नजरा टोचतात मला लोकांच्या। जगाला अक्कल शिकवणारा हा दीड शहाणा स्वतः घरात काय करतो? जो माणूस स्वतःच्या मुलाला, सख्ख्या मुलाला आचरण शिकवू शकत नाही, तो आम्हाला काय शिकवणार? असं म्हणालं का कुणी? असंच वाटत असणार त्यांना। नसेलही वाटत। का नाही वाटणार? कारण जे घडलं त्यात आपला दोष नाही हे कळतं लोकांना। माझ्या मुलानं केलेल्या चुकीचा भागीदार मानतो मी स्वतःला। मीच कुठेतरी कमी पडलो संस्कार करण्यात। मला फार काही त्यातलं कळत नाही। लहान थोंडी मोठा घास घेते, पण इथे संस्कारांचा कुठे आहे मुद्दा? त्याच्या पत्रिकेतच तसा योग होता असं म्हणालात ना। आता दैवानच त्याच्या पत्रिकेत तसं लिहून ठेवलंय, तर आपण पामर ते कसं बदलणार? आणि त्याला तरी असं करू नको म्हणून कसं सांगणार? त्याच्याबद्दल राग मनात ठेवून काय उपयोग? म्हणूनच त्यांच्याबद्दल राग नाही, अंतर आहे माझ्या मनात। राग असता तर तुमच्या अश्रूंना देखील बळी पडलो नसतो मी। योग होता म्हणूनच जे घडलं त्याचा 100% दोष मी त्यांना देत नाहीच। पण म्हणून नंदिनीच्या बाबतीत जे पातक माझ्या हातून घडलं त्याचा धनी मी झालोच ना। पण पुनर्वसून तुम्हाला त्रास देण्यासाठी म्हणून केलं नाहीये हे। मला त्रास झाला याची मला पर्वा नाही हो। एका गरीब मुलीच्या भावनांची खेळ झाला याचा विषाद वाटतो मला। आणि दुर्दैवानं हे सगळं माझ्या सहभागाने झालं, हे जास्त क्लेशदायक आहे। काळ हा सगळ्यावर औषध असतो असं म्हणता ना तुम्ही। म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या मर्जीविरुद्ध या घरात ठेवून घेतलंय, तरी मी गप्प आहे। पण मी गप्प आहे याचा अर्थ मी शांत आहे असा गैरसमज तुम्हीही करून घेऊ नका। जोपर्यंत नंदिनीचं आयुष्य मार्गी लावण्याचा उपाय मला सुचत नाही तोपर्यंत तुमच्या मुलातलं आणि माझ्यातलं अंतर कमी होणार नाही। तुम्हाला तो कितीही निर्दोष वाटत असला तरीही। कमाल कमाल, सुंदर झालंय सूप। बरं माई म्हणत होती की तुझ्या हाताला खूप छान चव आहे, बघू। अगं ती हेट करते मला। उर्मी, नंदिनी हेट करते अरे मला। तुला नाही मला। अरे तुझ्यावर खूप प्रेम आहे तिचं। असं काही नाहीये। हो मग उगाच तयार झाली तुझ्याशी लग्न करायला? ते तिचे बाबा म्हणालेत ना म्हणून। कम ऑन यार वासू। ग उर्मी, तिला स्वतःची अशी मतं नाहीयेत असं तुला वाटतं? अगं बघ, तू तिला तिचा फेवरेट रंग विचार किंवा पदार्थ विचार, त्यावरती कुठलाही किंवा तुम्ही म्हणाल तो अशी उत्तरं देते। अरे पण तिला या बाबतीत मत नाहीये म्हणजे तिला मतच नाही असं नाही होत ना। अगं मी सांगतोय ना तुला, मी तिला लहानपणापासून ओळखतो। म्हणजे काय, तिची आई लवकर गेली त्याच्याबद्दल वाईट वाटतंय मला, पण तिच्याबद्दलच्या सहानुभूतीमुळे काही काळानंतर तुम्ही तिला सहन करू शकत नाही। काही मूर्खासारखं बोलते ती। मला तर असं वाटतं ना की मी माझ्या आजीशीच बोलतोय। काहीतरीच काय रे? अगं खरंच अशीच बोलते ती। पुरुष माणसांचं मेलं हृदयच कठोर। असं बोलते ती? हो, म्हणजे ती जेव्हा मला म्हणायची ना की तू माझ्यासाठी देवेस वगैरे, तेव्हा ना माझ्या डोक्यात जायची ती। म्हणजे काय की लहानपणी ती आमच्याकडे खेळायला यायची तेव्हा मला वाटलं होतं की ती माझी सवंगडी आहे। पण पुढे मोठं झाल्यानंतर जेव्हा मी रामदादा बरोबर विहिरीवर पोहायला जायचो तेव्हा ती इथे भातुकली खेळायची। माई तिला म्हणायच्या की अगं पोहायला शिक, त्यावरती माईला म्हणायची पुरुष माणसांसारखं बायकांनी पोहायचं नसतं। अरे मॅड आहे ग ती। मी तिला 2 मिनिटाच्या वर सहन करूच शकत नाही। हो अरे वासू। हो खरं सांगू का,
आय डोंट लाईक हर, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. अच्छा, म्हणजे तू म्हणून माझ्याशी लग्न केलंस? हो म्हणजे काय, तुला काय वाटलं काय प्रेमी मी माझं तुझ्यावर? बर. म्हणलं नको, त्यापेक्षा उर्मीशी लग्न करून काय वाटळ व्हायचं ते होऊ दे, पण हिच्याशी नको. काय तूही तशी बरीच आहेस, दुसरा कुठला ऑप्शनही माझ्याकडे नव्हता. म्हणलं ठीक आहे, आता आलिया भोगासी असावे सादर. हो आसू, असं झालं? हो मग. अगं या घरामध्ये पुरुष माणसावर बाईची जात हात उचलत नाही. ऍज इट इज माझ्याशी लग्न केल्यावर वाटळ होणार आहे ना तुझं? हो दे ना वाटोळ, चालेल मला. दोघींपैकी कोणी घराच्या बाहेर जायचं नाव म्हणून घेत नाहीये. अरे देवारामा पांडुरंग विठ्ठला. काय हो, काय झालं? नाही नाही काही नाही. हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर. टोमणा मारताय ना मला? मारा, खुशाल मारा, पण मी ना नेहमी खरं बोलते. कळेल तुम्हाला. अगं पण तुला काय फरक पडतो त्यामुळे? त्या अक्का ह्या घरात राहिल्या ना की नंदिनी सतत माईंच्या पुढे पुढे करत राहणार. शिवाय अक्कांचा त्रास आहे तो वेगळाच. उर्मी तशी चांगली आहे, पण ती आणि पुनर्वसू भाऊजी जर का ह्या घरात राहिले ना तर आपल्याला मात्र टाळ कुटत बसावं लागणार आहे. काय हो, कळतंय का मी काय म्हणते ते? तुम्ही आणि मला कधी समजूनच घेऊ नका. तुम्हाला पटतच नाही ना मी काय म्हणते ते. पटण्यासारखं काही बोलतेस का तू? तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. सीमा, वाचलंस का? हो वाचलं मी दुपारी. केवढे ताशेरे ओढलेत माझ्यावर. विद्या अरे तू नको ना लक्ष देऊस. नाही तुला सांगू, हे जे धार्मिक कट्टर लोक असतात ना, किंवा सनातनी किंवा धर्माचा बाजार मांडणारे लोक, हे याच लोकांचं काम आहे. हेडिंग बघ ना काय दिलंय. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. काय लोकांना काय ब्रह्मज्ञान शिकवतोय मी? आणि कोरडे पाषाण म्हणजे काय? हा, अरे मी काय आता यज्ञ आणि हवन वगैरे असलं काही करायला लागलोय का? कोरडे पाषाण. आणि पुढे बघ ना काय म्हटलंय, की लोकांना कर्मकांड करू नका असं सांगणारा माणूस स्वतःची मुलगी एका मठवाल्याला देऊन एका अर्थी स्वतःच्या दुटप्पीपणाचंच प्रदर्शन करतोय. बरं, असं करणारा माणूस काय समाज जागृती करणार? अगोदर स्वतःच्या घरात दिवे लावा आणि मग दुसऱ्यांना प्रकाश दाखवा. काय केलंय मी असं? हा, माझ्या मुलीचं लग्न लावून दिले मी, ते सुद्धा कोर्टात. वैदिक पद्धतीनं नाही लावलं मी माझ्या मुलीचं लग्न, ना धार्मिक पद्धतीने तिचं कन्यादान केलंय. मग या लोकांना कसला त्रास होतोय? मी सांगतो ना, या लोकांना एक आयती संधी चालून आली आहे, म्हणून ते माझ्यावर आरोप करतायत की मी वैचारिक लबाडी करतोय म्हणून. कुणाला फोन करतोयस? अगं त्यांना फोन करायला नको. अरे कशाला? अगं कशाला म्हणजे काय? डॅमेज कंट्रोल करायला पाहिजे ना मला. हे बघ, तू फोन करून तुझं म्हणणं पटवून द्यायला जाशील आणि त्यांना ते पटणार नाही. मग तुला राग येईल, तुझी चिडचिड होईल, तू डॅमेज कंट्रोल करायला जाशील आणि नकळत तुझ्या हातून डॅमेज होईल. अगं म्हणून मी काय आता गप्प बसून राहू का? हे बघ, असं म्हटलंय का मी? तू शांतपणे विचार कर आणि मग बोल ना त्यांच्याशी. तू काही सांगू नकोस का मला. मला फोन करू दे. थांब विद्या, अरे नको करूस ना फोन. माझं ऐक जरा. थांब ना जरा तू. विद्या, विद्या तुला उर्मीची शपथ आहे? अगं उर्मी, तिला कशाला उगच? मला वाटलंच होतं उर्मीचं लग्न आज ना उद्या माझ्या अंगलट येणारच, पण ते इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं मला. फोन का लागत नाही आईचा? शे, नंदिनी, नंदिनी एक मिनिट. वेळ आहे तुझ्याकडे? आता काय आयुष्यच पडलंय. मला बोलायचं होतं.
तू तर सगळंच करून बसलीस. नंदिनी, मला तुझ्याबद्दल माहिती नव्हतं. त्यांनी काय माझं विधिलिखित बदलणार होतं का? असं होतं नंदिनी. काय होतं? तुझ्याबद्दल ते झालं त्याबद्दल मला वाईट वाटतं. म्हणून बदलू शकणार आहेस का तू त्यातलं काही? मी तेच तर म्हणते ना, असं होतं अगं. तुझ्या बाबतीत घडलं असं काही? लहानपणी आई वारली, तरुणपणी वडील, आईन साखरपुड्याच्या दिवशी लग्न मोडलं तुझं. हे सगळं झालंय का ग तुझ्या बरोबर? नाही, पण म्हणून मला समजत नाही असं नाही ना. हो, तू समजून घेण्यानं माझे आई बाबा परत येणार आहेत का माझं मोडलेलं लग्न? नाही, यातलं काहीच परत येणार नाही. तुझे आई बाबा तुझा लॉस आहे आणि जगातलं कोणीच ते भरून काढू शकत नाही. तुझा साखरपुडा मोडला याबद्दलही मला वाईट वाटतं, पण तो आयुष्याचा एंड नाहीये ना ग. सुंदर आहे, शिकलेली आहेस, एवढी छान आहेस तू. तुला तुला कुठलाही छान मुलगा मिळेल ग, तुला समजून घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा. मला हवा तो मिळेल का हा मुद्दा होता. त्याचं लग्न झालंय नंदिनी. मी तुझा राग समजून घेऊ शकते, पण लग्न हा चॉईस असतो ना ग आपला. अगं माझं ठरलेलं लग्न हाही माझा चॉईस होता ना. अगं पण आम्ही पसंत होतो एकमेकांना. मलाही असं वाटायचं. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, कारण पुनर्वसूला तुझ्याबद्दल असलं काहीही वाटत नाही. मी लहानपणापासून ओळखायचे त्यांना. अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम? हो, गेल्या 6 महिन्यांपासून. मी 6 वर्षाची असल्यापासून प्रेम करते त्यांच्यावर. पण आता आमचं लग्न झालंय. दादांना मान्य नसलेलं लग्न लग्न कसं म्हणायचं? नंदिनी, रुमी, आय एम सॉरी. कशासाठी रे? माझ्यामुळे तुला साडी घालावी लागते. साडी घालत नसतात रे, नेसतात. तेच ते. मग काय झालं त्यात? वेश तसा वेश. हो, पण तुला सवय नाहीये ना. गेली की होते रे. मला सांग, गरज आहे का त्याची? अरे, घराचे नियम आहेत काही. आता या घरात राहायचं म्हटल्यावर ते नियम धरून वागावं लागणार ना. तेच तर मी म्हणतोय की या घरात राहायची गरज नाहीये. हे बघ मी, माझा एक मित्र आहे, तो मला सांगत होता की त्याच्या ओळखीच्यांचा 1 BHKचा फ्लॅट आहे. 7-8 हजार रुपये भाडं आहे आणि 30,000 रुपये डिपॉझिट आहे. माझ्या अकाउंटला आता साठवलेले 70 ते 80 हजार रुपये आहेत. आणि शिवाय मला आता दर महिन्याला पैसे मिळणारच आहेत आणि पुढे वाढवून मिळतील. आपलं सगळं आरामात भागेल. शिवाय पुढचं शिक्षण आहे, जॉब आहे. तुलाही तुझं पुढचं शिकायचंय, काहीतरी करायचंय. वासू, अरे पण मला जे करायचंय ते मी ऑलरेडी करते. तुला हे सगळं नक्कीच करायचं नाही. वासू, आपल्याला हे सगळं आयुष्यभर करावं लागणार नाहीये. अगं पण या सगळ्यात तुझं शिक्षण वाया जातंय. कसं काय वाया जात आहे? मी सायकॉलॉजी शिकले आणि मला लोक, माणसं, त्यांचं वागणं, वर्तन हे सगळं बघायला मिळतंय. हे सगळं तू मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. पण या सगळ्यामुळे तुला बरं वाटत नाहीये हे मला नक्कीच माहिती. उर्मी, मला तू सुखात असायला हवीस. मी आहे अरे सुखात. पण आपण नको आहोत इथे. असं मला नाही वाटत. तर करणार काय तू? अरे, मला माणसं सोडायची आहेत. गरज आहे का त्याची? हो, कारण ती चांगली माणसं आहेत आणि ती आपली आहे. तरी होती म्हणजे आता तर मी मेलेला मुलगा आहे ना दादांचा. वासू, ते सोड ना राजा आता ते सगळं. ते रागाच्या भरात बोलले. ते फक्त बोलले नाहीत, ते त्यांच्या स्टँडवर अजूनही कायम आहेत. आणि तू त्यांच्यापासून लांब गेल्यामुळे त्यांचं स्टँड बदलणार आहे असं वाटतं का? आपल्याला त्रास कमी होईल असं तुला वाटतंय? अरे उलट तू तुझ्या मायेदादांपासून लांब गेलास ना तर तू मिस करू लागशील त्यांना. तुझ्या मनात गिल्ट तयार होईल आणि मग पुढचं सगळं अवघड होऊन बसेल रे. त्यापेक्षा निरोप घ्यायचा आहे ना तो आनंदाने घेऊया ना. उद्याला वाटलं परत यावं असं तर या घराची दारं ना आपल्यासाठी उघडी असायला हवी. आणि त्यासाठी ना त्यांच्या मनातली दारं आपल्यासाठी उघडायला हवीत आधी.
कुमुद आज नैवेद्य जरा लवकर द्यायचा आहे हो. मी काही मदत करू? ये ग, कर की तुला वाटलं तर. झोप झाली का? हो, अगदी गाढ झोप लागली. म्हणजे इथे तसं गार असतं नाही. खिडकी उघडी ठेवली ना की अगदी गार वारा येत राहतो. पुण्याला नसतं असं काही. हो. आणि तशी इथली हवा शुद्ध आहे ना. कानवले करायचं हो कुमुद आज. हो माई. कानवले माहित नाही तुला? काय असतं ते? अगं काही नाही, करंजीच असते एक प्रकारची, कणकेची करंजी, आणि त्यात सारण म्हणून पुरण भरतो आपण. अच्छा. सणावाराला नैवेद्याला कानवले लागतातच. पण मग आज काय? अगं आज मठातल्या कार्यक्रमाची सांगत आहे ना. अच्छा अच्छा. त्यामुळे नैवेद्य जरा साग्र संगीत करायचं. तुला आवडत असेल तर बघ, चांदीच्या ताटात वाढलं जातं सगळं. नैवेद्य सगळा व्यवस्थित वाढता येणं हे एक कौशल्य आहे बरं का. मला नाही जमत हो अजून. कुमुद जमत हो तुला, फक्त मला मान द्यायचा म्हणून विचारत असतेस. नाही हो माई. उर्मी, तू शिकून घे हो माईंकडनं. नैवेद्याचं ताट वाढावं तर माईंनीच. शिकवाल मला माई? हो शिकवेन की, आणि त्यात काही अवघड नसतं ग. आणि तू तर एवढी शिकलेली आहेस, सहज जमेल तुला. माई, मी सोलतीये पण कोशिंबीर काकडीचीच करायची आहे ना. हो. मी करू? हो कर की, त्यात काय झालं. आदिती दाखव ना हिला. जा. ठीक आहे. सुरी कुठे आहे? तुरी नाही, वेळी आहे. अरे बापरे. काय नाही, सोपं असतं. ते ग कुमुद टाकली. ये सांगते. दे काकडी. वेळीवरती पाय ठेवायचा आणि अशी करायची की झाली काकडी चोचो. करशील? हा घे. बस असं विळीवर एक पाय ठेव. हा ठेव ग, काही नाही होत. हात सांभाळा, नाही तर विळीवर जाईल. झालं की. जमलं की. आज नंदिनी फिरकलीच नाहीये ना स्वयंपाक घरात. अहो घे. मला नको, खातोच. कोंबडी आहेस मेली, दिवसभर चरत असते नुसती. काय गे रात्रभर बघते ही नुसती अशी तळमळत तळमळत फेऱ्या काय मारते. काय झालं काय हिला? काय ग काय झालं? आपण जाऊया तिथून. असं कसं जाणार? ती बोलली मला. काय म्हणाली? असं काही नाही म्हणाली, पण मी वासूची लग्नाची बायको आहे असं म्हणाली. मग तिला सांगायचं होतं की जा इथून. अशी कशी जा? मोठी आत्या, तिला आपण नको तिथे आता. तिला लाख नको असेल ग, पण हे घर काय तिच्या बापाचं नाहीये. आणि वचन दिलंय दादानी तुझ्या बापाला, त्याचं काय? पोरीच्या आयुष्याचं वाटोळं झालंय, त्याचा हिशोब नको चुकता करायला. काय सोपं वाटलं काय त्यांना हे? तू बरं ऐकून घेतलंस ग तिचं? अगं तिथल्या तिथे खडसवायचं नाही तिला. तिनं मला या घरातून घालवायला बसलीये. अगं तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना इथं बसलेली. अगं तिच्यासारख्या 10 जणींना पुरून उरेन मी. ही कोण सांगणारी? मी गप्प आहे ना ते दादांकडे बघून.
आपलं सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असतं असं वाटणं हा सगळ्यात मोठा भ्रम आहे माणसाचा. नियतीनं सगळं ठरवलेलं असतं. पत्रिका बघून मला पुनर्वसूचा योग कळला, पण म्हणजे नेमकं काय होईल याचा अंदाज मात्र बांधता आला नाही. पण मग त्यासाठी पुनर्वसूला वेठीला धरणं योग्य आहे का? कदाचित विधात्यानंच तसं विधिलिखित लिहिलेलं असेल आणि वेगळ्याच मुलीशी त्यांची ब्रह्मदेवानेच गाठ मारली असेल, तर आपण आदळापट केल्यानं ते बदलू शकतो का? अर्थात म्हणून पुनर्वसूने जे केलं ते माफ करण्यासारखं नाही. राहिला प्रश्न नंदिनीचा. आता त्यावर उपाय म्हणजे दुसरा एखादा चांगला मुलगा बघून त्यांचं लग्न लावून देणं. नंदिनीचा सासरा होऊ शकलो नाही, पण तिचं कन्यादान करून तिचा बाप तरी होऊ शकतो मी. शेवटी मनोहररावांना त्यांची मुलगी सुखात असणं हेच हवं होतं.